ब्लॉग मध्ये ना आम्ही स्पष्ट बोलूच नाही शकत, शिवाय येणारच. सकाळ झाली मस्त पैकी आणि आज फाईल आवरून मस्त पैकी स्वामींना झोप येत होती पण काय झोपायची इच्छा नव्हती, म्हणून असंच फेरफटका मारतोय गावात. काम नाही सध्या, हॉस्पिटल मधून आलोय आत्ताच. व्हिडिओ काढायला चाललोय, नवीन ट्रेंड आलाय. कशाला चहा वगैरे प्यायचा, असंच जाऊ. भाई चहा नाही तर दिवस नाही रे. जाऊ दे. एक तरी पाऊस वगैरे येईल, फोटो काढायचे. कालच बारा होऊन आलोय, परत पावसात भिजलो ना, परत 14,000 रुपये परत बांबू बसन. 14,000 गेले मग त्याच्यात लाईफ इन्शुरन्स नाही, सकाळपासून शोधत येतोय सगळीकडे. काय म्हणतो असा किती वेळ आपण कॅमेरा धरून ठेवायचा असतो काय? असा तरी तुला एक दिवसभर म्हणजे रात्री तू झोपला जरी ना तुझा तरी असा हात वरतीच पाहिजे. आता नवीन नवीन लोक काय म्हणतील, बघ आईच्या गावात यांनी व्लॉग चालू केले. याला काही गावात जो बोलेंगे पक्का मी आता टुकार लुक केलेलं आहे एकदम डायरेक्ट. कार्यकर्ता कप्पल केलं ना भाई, असली कार हवा लागते ना. अरे अरे MSCB ला नाही, तिकडे आहे रोड. MSCB ला जातो रोड. बघ कुत्र बघ कसा मध्ये आलंय. व्हिडिओ बनवायची होती, फोटो काढायचा होता. एका पण फोटो मध्ये भारी दिसत नाही, एका पण. एवढा घाण दिसतोय टक्कल केल्यावर. पण टक्कल आपण केलंय कशासाठी? जिम. ठीक आहे, थंडी येते बाळा, बॉडी बनवणार आहे, कळालं का? समज कुठं जायचंय आपल्याला? आता आपण चाललोय किटलीवर चहा प्यायला. पण बाई तुला सांगू का ताई, हॉस्पिटल मध्ये ना एवढं बोर होत होतं. बापरे. नर्स नव्हता का? नर्स होत्या, अजून पण हात सुजलाय माहिती का? तरी तू ब्लॉग बनवतोय. तरी मी ब्लॉग किती बनवतो. कष्ट घेतोयस तू ते. दिवस झालं ब्लॉग चालू कंटाळा यायला लागलाय. कंटाळा म्हणजे असं झालंय, निघालो की फोन बाहेर काढायला लागतो. चहा वगैरे पिऊन झाला मस्त पैकी मागाशी. घरी येऊन कपडे चेंज केले. स्वामींच्या मंदिरात जायचंय, आज गुरुवार आहे. स्वामींशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. बघितल्या लोकांना म्हणा 2 महिने थांबा मस्त. सॉरी गर्दी बघ आता, आज गर्दी भरपूर आहे. गाडी आपली इथं लाव बाळा. चालू झालं. घरी चाललोय आता आरती करून. आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो. गुड नाईट.